जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। लामटे साहेबांचा सकाळीच मला फोन आला होता। लामटे साहेबांना मी विनंती केली होती की साहेब पाणी आम्हाला आमच्या जांबूत भागापर्यंत पुढे येऊन द्या। त्यांनी शिंदोडी त्यांनी मला असं सांगितलं का आबाळवाडीच्या पुढे ओव्हरफ्लो होऊन पाणी गेलेलं आहे, त्यानंतर आपण इथे बंद केलंय। तरी मी त्यांना विनंती केली का साहेब तुम्ही माणुसकी नात्याने आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करा आणि पाणी येऊन द्यावं। परंतु आता त्यांनी रात्रीच पाणी बंद केलंय असं समजलंय। खरं तर यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यापूर्वीचे जे होते हे त्यांचं अपयश आहे, त्यांचं पाप आहे असं मी म्हणत। 2009 साली पिंपळगाव खांड धरणाची कॅबिनेट मान्यता आल्यानंतर पुढं इतके वर्ष गेले, यामध्ये त्या आपल्या मतदारसंघातील ते लोकप्रतिनिधी असताना मतदारसंघातील गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करू न शकलं, हे एक पाप त्यांचं आहे। आता खालील शेतकरी जे आहेत शिंदोडीपर्यंतचे त्यांनी बी आता आंदोलनाचा पावित्र्य लक्षात घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलंय। संतोष वाडेकर आहेत, त्यांनी पण यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। तर आपण आमदार म्हणून आता काय न्याय द्याल? मी निश्चित मी सांगितलेलं आहे की साकूर-पाटरा भागाचा पाण्याचा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, तो लवकर सोडवणार। फक्त आता ह्या रोटेशन पुरता विषय नाही बोललेलो मी भविष्यात हा पाणी प्रश्न सोडवणार आहे। त्यासाठी आता याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी होत्या त्या अडचणीतून पुढे जाऊन भविष्य काळात शिंदोडीपर्यंत पाणी कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील। या संदर्भात मी जलसंपदा मंत्री विखे पाटलांशी सुद्धा चर्चा करणार आहे व भविष्यात आपल्याला या पाण्यावरती सुद्धा कसा आपला अधिकार राहील याची काळजी घेतली जाईल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।